आज 22 मे जागतिक जैवविविधता दिन. जैवविविधतेची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. केवळ डोळ्याने दिसणारे वनस्पती, प्राणी, पशु, पक्षी यांच्यासह विविध प्रकारचे सूक्ष्मजीव, प्रत्येक जीवांचा अधिवासाचाही यात समावेश आहे. जैवविविधता अबाधित ठेवण्यात आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे आणि ही जर जबाबदारी आपण व्यवस्थितपणे पार पाडली तरच निसर्गाचा समतोल हा पूर्ववत होईल, यात काही शंकाच नाही. मग जैवविविधता याचा उद्देश काय आहे? नेमकं आपण काय करणं आवश्यक आहे? त्याची गरज काय आहे? या संदर्भामध्ये आपण अनेक प्रकारचे पैलू बघू शकतो. जैवविविधतेबाबत आदर व्यक्त करणे, जैवविविधतेच्या महत्त्वाच्या बाबतीत जागृती निर्माण करणे, तसेच पृथ्वीवरील जैववैविधता खरोखरीच थक्क करणारी आहे. तिच्याबद्दलची योग्य माहिती प्रचार झाल्यास तिचे संरक्षण करण्याबाबतीतही जागृती निर्माण करता येईल. या विचारानेच हा दिवस 29 डिसेंबर 1993 संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने जैवविविधता दिवस साजरा करण्याचे ठरवले. 2000 पर्यंत हा दिवस 29 डिसेंबरला साजरा होत होता. मात्र युरोप, अमेरिका ह्या देशांमध्ये बऱ्याच काळामध्ये सुट्या, सर्वत्र भरपूर थंडी, बर्फाने आच्छादलेला प्रदेश इत्यादी घटक असल्याने ही तारीख बदलून रिओ अर्थ सिनेटमध्ये करार करण्यात आला आणि 22 मे ही तारीख नक्की झाली. तो दिवस म्हणजेच जागतिक जैवविविधता दिन. जगी या सर्व जीवांचा मेळा, जगी या सर्व जीवांचा मेळा ह्या उक्तीनुसारच आपणाला समजून येते की जैवविविधतेमध्ये अनेक घटकांचा समावेश आहे आणि त्या घटकांचा आपल्या खरोखरच मानवी जीवनावर परिणाम होताना दिसून येतो. आपण आजूबाजूला जर नजर फिरवली तर जीवसृष्टीतील विविधता आपल्याला आश्चर्यचकित करते. आजवर सुमारे 1.75 दशलक्ष प्रजातींची नोंद झालेली आहे. त्यात दिवसेंदिवस भरच पडत आहे. प्रत्येक देश, प्रत्येक खंड, प्रत्येक प्रदेश, परिसंस्था यांची जैवविविधता आपल्याला थक्क करते. यात आढळणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या सजीवांचा विशिष्ट स्थानाला महत्त्व आहे. जैवविविधता जर नष्ट होण्यामध्ये माणसाच्या कर्तृत्वाचाच मोठा वाटा आहे. त्यात माणसाची हौस, एखादा सिनेमाचे चित्रीकरण इत्यादींचाही परिणाम या जाती आणि प्रजातीवर होतो आणि ह्या जाती प्रजाती हळूहळू लुप्त होताना दिसतात. त्यातूनच प्रदूषण, शिकार, आदिवासाचा नाश अशा कारणांमुळे प्राणी नष्ट होत आहेत. आपल्या बेजबाबदार वागणुकीमुळे पर्यावरणातील हानिकारक बदल इतके झपाट्याने होत आहे की कितीतरी प्रजाती नोंद होण्यापूर्वीच नष्ट होतील की काय अशी भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे. म्हणूनच ती जर वाचवायची असेल तर आपण त्या संदर्भामध्ये जागृत होणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते पृथ्वीवर 13 दशलक्ष प्रजाती असू शकतात. आधुनिक काळात 40% प्रजाती 1970 ते 2000 या वर्षी नष्ट झाल्यात. तसेच मानव पृथ्वीवरील 20% अधिक स्रोत वापरत आहे. म्हणजेच पृथ्वीच्या नैसर्गिक पुनर्निर्माण क्षमतेपेक्षा 20% जास्त वेगाने माणूस पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोत वापरत आहे. त्याचे जर व्यवस्थापन केले नाही तर ते संपतील, ही आपल्या सर्व मानवांसाठी धोक्याचीच घंटा किंवा सूचना होय. पण हे जैववैविधता गरजेची आहे का? एवढ्या प्रकारचे वनस्पती खरंच आवश्यक आहेत का? याचे उत्तर आहे होय. आपण जैवविविधतेचा एक भाग आहोत हे लक्षात घ्यावे लागेल. त्याची बरीच कारणं आहेत. सृष्टीचे सौंदर्य जैवविविधतेमुळेच आहे. पृथ्वीच्या
जैवविविधतेमुळेच कोट्यावधी वर्षाच्या उत्क्रांतीचे फलित आहे. प्रत्येक प्रजातीला जगण्याचा अधिकार आहे. तसेच आपल्या संस्कृतीचा पाया आहे. त्याचे अस्तित्वही त्यावरच अवलंबून आहे. आपण वापरतो ती प्रत्येक गोष्ट, अन्नापासून ते सौंदर्य प्रसाधनापर्यंत, औषधापासून ते वस्त्र अलंकारांपर्यंत जैवविविधतेचीच देणं आहे. आपण जे अन्न मिळवतो, जे अन्न घेतो, त्यातूनच परागीभवन होणारे कीटक नसते तर आपण कितीतरी फळे भाज्या खाऊ शकलो नसतो. जैवविविधतेमुळेच प्रजाती टिकून आहेत. उदाहरणार्थ, गव्हाच्या एक प्रजातीला जर कीड लागलं तर इतर प्रजाती सुरक्षित राहून पीक सुरक्षित राहते. म्हणजेच जीवस्य भोजनम. निसर्ग पर्यटनाचा आनंद मिळतो, रोजगार निर्माण होतो, वातावरणातील बदल सौम्य होतात. मात्र माणसाच्या वागणुकीमुळे जैवविविधता धोक्यात येत आहे. त्यातच जागतिक तापमान वाढीमुळे काही प्राण्यांच्या वास्तव्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यात कोरल्सपासून ते ध्रुवीय अस्वलापर्यंतचाही समावेश आहे. जैववैविधतेची जपणूक करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न होत आहे. पर्यावरणविषयक कायदे, जागतिक स्तरावरील होणाऱ्या परिषदा, परिसंवाद, शाश्वत व्यवस्थापन, जनजागृती, नव्या प्रजातींचे संरक्षण, संवर्धन इत्यादी प्रयत्न पण आपल्या सर्वांच्या सहभागाशिवाय होऊ शकत नाही. आपल्या सर्वांच्या भूमिका अतिशय महत्त्वाच्या आहे आणि आलेले लहान लहान पावले त्याचेही रक्षण करू शकतात. मग आपण काय करू शकतो? आपल्या गरजा आपण सीमित ठेवू शकतो. जरुरीपेक्षा अधिक वस्तू विकत घेऊ नका. प्लॅस्टिकचा वापर करू नका. प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करा. प्लॅस्टिकचा वापर करत असताना त्या वस्तूचा नक्कीच पर्यावरणापासून काही धोका तर होत नाही ना, त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करा. हिरवे व्हा, म्हणजेच गो ग्रीन हा शब्द आपण सतत ऐकतोय. हा शब्द जो आहे तो आपल्या वनस्पतीच्या रंगाला अतिशय स्नेही ह्या अर्थी वापरला आहे आणि म्हणूनच पुनर्चक्रीकरण, पुनरुत्पादन हा संदेशही आपल्याला यातूनच मिळतो. सरकारी संस्था आणि संस्थात्मक पातळीवर आपण हे अनेक उपक्रम राबवू शकतो. मग काय करू शकतो बरं? महाराष्ट्र जैवविविधता मंडळामार्फत आपण राज्य पातळीवरील निबंध, चित्र, छायाचित्र स्पर्धा आयोजित करू शकतो. शाळा महाविद्यालयांमधून विविध उपक्रमाद्वारे माहिती देणे, व्याख्याने आणि चर्चांचे आयोजन करू शकतो. तर वैयक्तिक आणि सामुदायिक पातळीवर आपण काय करू? तर आपल्याजवळ जर नोंदवहीमध्ये परिसरातील विविध प्रजातींची नोंद करणे, स्थानिक प्रजातींची झाडे वापरून वृक्षारोपण करणे, सोशल मीडियावरून उपक्रमांची माहिती आणि जनजागृती करणे, स्थानिक सजीवांचे अधिवास समजून घेऊन त्याचे रक्षण करणे आणि अतिशय साधी आणि अत्यंत महत्त्वाची कृती म्हणजे जैवविविधतेला मारक बाबी समजून घेऊन वैयक्तिक पातळीवरील त्या टाळल्याने फरक पडू शकतो. उदाहरणार्थ, अधिवास जपणे, प्रदूषण घटवणे, शाश्वत विकास आणि शेतीच्या पद्धतींचा अवलंब करणे, स्वदेशीचा वापर करणे इत्यादी. आपण धुळे जिल्ह्याच्या संदर्भात जर विचार केला की खरंच जैवसंवर्धन म्हणजे काय किंवा जैवविविधता म्हणजे काय, तर धुळ्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर धुळे जिल्ह्यात 289 पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. त्यापैकी 99 या हिवाळ्यात येतात, 74 प्रजाती तुरळकच दिसतात, तर 31 प्रजाती दुर्मिळ आहेत. परत आकडा लक्षात ठेवा, 31 प्रजाती दुर्मिळ आहेत. अशा दुर्मिळ प्रजाती आहेत आणि त्यांना आवश्यक असलेला अधिवास म्हणजेच त्यांची राहण्याची जागा, अधिवास क्षेत्र, खाद्य यांची माहितीची नोंद झाली
तरच अशा दुर्मिळ पशु पक्षी प्राणी वनस्पती यांचे आपण योग्य प्रकारे संवर्धन करू शकू आणि ह्या संवर्धनातूनच सकारात्मक कार्यक्रम घडू शकतील. जैवविविधता कायदा 2002 नुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचे गठन करण्यात आले आहे आणि हे गठन करणेसुद्धा अनिवार्यच आहे. त्यानुसार आतापर्यंत जैवविविधता मंडळाच्या माध्यमातून राज्यात 27,000 गावांपैकी जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र तरीही जैवविविधतेबाबतीत हवे तसे कार्य होताना अजून दिसत नाही आणि हेच महत्त्वाचे दुःख आहे. आणि म्हणूनच आपण जैवविविधता दिनाच्या निमित्ताने प्रत्येकानेच प्रयत्न करू की आपण अधिकाधिक आपल्या सभोवतालचा परिसर, त्याच्यामध्ये आपण असणारं प्राणी आहे, वनस्पती आहे, प्राण्यांसाठी आपण काही पाणी ठेवू शकतो. अशा प्रकारचे जरी लहान लहान उपक्रम केले तरी आपण या दिवसाची चांगल्या प्रकारे सुरुवात केली असेच आपण म्हणू शकतो. नमस्कार. मी श्री कांतीलाल रोहिदास देवरे, उपशिक्षक श्री पिंपळादेवी विद्यालय मोहाडी उपनगर धुळे, अध्यक्ष निसर्गमित्र समिती शाखा बोरीस. आज 22 मे जागतिक जैवविविधता दिवस या निमित्ताने मी आपल्याशी थोडक्यात संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. मित्रांनो, जगातील सर्व सजीवांची गणती अजूनही चालूच आहे. कीटकांच्या नव्या नव्या प्रजाती अद्यापही सापडतच आहेत. जगातील माहीत असलेल्या सजीवांपैकी 78% सजीवांची नोंद, प्रजातींची नोंद आपल्याकडे आढळते. या विविधतेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी हा बायोडायव्हर्सिटी डे जगभर साजरा केला जातो. खरं तर याची मूळ संकल्पना व सुरुवात जर आपण पाहायची म्हटली तर पृथ्वीवरील जैवविविधता खरोखरीच थक्क करणारी आहे. तिच्याबाबत योग्य माहितीचा प्रसार झाल्यास तिचे संरक्षण करण्याबाबतही जागृती करता येईल, अशा विचाराने हा दिन सन 2000च्या आधीपासूनच साजरा केला जातो. 2030च्या काळातील विकासाची संभाव्य दिशा लक्षात घेता शाश्वत विकासासाठी जैवविविधता संकल्पना ठरवलेली आहे. आणि त्याची जर अधिक माहिती आपण जर पाहिली तर जैवविविधतेचे स्थान लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी भारत सरकारने 2002मध्ये कायदा बनवलेला आहे. तर महाराष्ट्रात 2008पासून जैवविविधता नियम लागू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये रहिवाशांनीच आपल्या परिसरातील जैवविविधता नोंदवही बनवण्याची संकल्पना आहे. सरकारी तसेच स्थलांतरात्मक पातळीवर या दिनानिमित्त आपले अनेक उपक्रम राबवले गेलेले आहेत आणि आजही राबवले जातात. जैवविविधतेला मार्गबाबी समजून घेण्यासाठी वैयक्तिक पातळीवरही या टाळल्या जाऊ शकतात आणि आपण त्यावर आपण फरकही पाडू शकतो. उदाहरणार्थ आदिवास जपणे, प्रदूषण विघ्ने, शाश्वत विकास, शेतीच्या पद्धती अवलंबणे, अशा प्रकारे जैवविविधतेच्या बाबतीत आपण सगळ्यांनी जागृत राहिल्यास आपण नक्कीच या बाबतीत आपण सगळ्यांनी पुढाकाराने आपण याच्यात आपण सहभागी होऊ शकतो. खरं तर सजीवांमधले एखाद्या जाती, परिसंस्था, बायोम किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता, परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ उष्ण प्रदेशीय भागांमध्ये जैवविविधता अधिक तर ध्रुवीय भागांमध्ये विविधता कमी असते. झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरित्या लुप्त होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. आणि अशा प्रकारे आपण या सर्व बाबतीत जर आपण जागृत राहिलो आणि जागृत राहून या सगळ्या बाबतीत जर आपण काम करीत राहिलो तर या बाबतीत काहीतरी काम केल्याचं एक समाधान आपल्याला लाभणार आहे. आणि आज या जैवविविधता दिनानिमित्त 22 मे निमित्त आज मी एवढंच बोलतो आणि सगळ्यांनी या बाबतीत जागृत राहावं अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.